तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्यांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तर तुमची प्रतीक्षा ही आता संपणार आहे. कुठल्याही क्षणी या हप्ते वितरणासंदर्भातला GR समोरच्या 48 तासात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला आता वेग आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्षणी ही खुशखबर मिळणार आहे. तर नेमकं वितरण कधीपासून सुरू होणार आणि कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील? कारण बऱ्याच महिलांना मार्च, एप्रिल आणि मे मध्ये पैसे मिळाले नव्हते. तर कुणाला या महिन्याचा हप्ता मिळेल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज जुलै महिन्याची 3 तारीख आहे. लाडक्या बहिणींना आता जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला आता वेग आलेला आहे. कुठल्याही क्षणी या हप्ते वितरणासंदर्भातला GR तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर नेमकं वितरण कधीपर्यंत होईल? तर लाडक्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या 2 दिवसात म्हणजेच 5 ते 6 तारखेच्या दरम्यान या हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध केला जाऊ शकते. आणि लवकरच म्हणजे 10 तारखेच्या जवळपास या हप्त्याचं वितरण हे होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. आणि तुम्हाला माहितच असेल लाडक्यांनो, आपल्या चॅनलवर नेहमी तुम्हाला अगदी खरी माहिती थोड्या शब्दात सांगितली जाते. तर या हप्त्यासाठी आता कोण महिला पात्र असतील? तर निश्चितच ज्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे चे 3 हप्ते मिळाले असेल अशा सर्व महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे. त्याचसोबत ज्या महिलांना मार्च, एप्रिल मध्ये पैसे मिळाले नसतील, मेचा सुद्धा हप्ता जर आला नसेल, तर अशातल्या काही महिला पात्र होतील काय, असे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे. कारण जवळपास 81 लाख अशा महिला आहेत ज्यांना हप्ता आलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, KYCच्या कारणाने जर तुमचा हप्ता आला नसेल तर निश्चितच तुम्हाला समोरचा हप्ता हा येणार नाही. पण काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुमचा हप्ता अडकला असेल, म्हणजे KYC दुरुस्ती असेल, तुम्ही निकषात बसत असताल, पण जर काही अडचणीमुळे जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर निश्चितच तुम्हाला समोरचा हप्ता हा येण्याची शक्यता आता दाट वर्तवल्या जात आहे. काही महिला या योजनेमध्ये पुन्हा सामावून घेण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना या योजनेमध्ये पुन्हा सामावून घेतल्या जाणार आहे. आणि त्या महिलांना जूनचा हप्ता हा जमा होणार आहे. पण 4,500 रुपये तुम्हाला एकत्रित मिळणार नाही. कारण जे अगोदरचे हप्ते आहेत ते तुमचे पेंडिंग लाभ तुम्हाला मिळणार नाही. अशा बातम्या काही प्रसार माध्यमांवर येत आहे की मार्च पासून ते जून पर्यंतचे 3-4 हप्ते एकत्रित मिळेल. तर 3-4 हप्ते तुम्हाला मिळणार नाही. फक्त एकच हप्ता. तुम्हाला माहित आहे की पेंडिंग लाभ हा मिळत नसतो. आपण मागच्या वर्षीपासून पाहिलेला आहे की पेंडिंग लाभ हा मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जर पात्र असल्या तर निश्चितच तुम्हाला जूनचा हप्ता हा मिळणार आहे. या हप्ते वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. वरिष्ठांकडून वारंवार या हप्ते वितरणासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरू नका. त्याचसोबत तुम्हाला मार्च, एप्रिलचा हप्ता मिळाला होता का, मेचा हप्ता मिळाला होता का, हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही. त्याचसोबत तुम्ही KYC दुरुस्ती केली असून सुद्धा तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरायचं नाही. जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितच आहे अगदी थोड्या शब्दात माहिती समजावून सांगितली जाते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.